देवादादाबद्दल मला असं सांगावं वाटतं की मला एक फोन आला आणि तो मित्र कंपनीत कामाला होता. तो म्हणाला की अरे मला सुट्टी नसते, तर एक मला छोटीशी मदत हवी, मदत करशील का? मी म्हणालो हो, काय पाहिजे? तर ते म्हणाले की अरे मला एक पुस्तक वाचायची इच्छा आहे, ते पुस्तक मला कुठेच मिळत नाही, तर ते पुस्तक मिळवून दे. मी म्हणालो ठीक आहे, प्रयत्न करतो. एकदा माझा मित्र आला, पत्नीला सोबत घेऊन आला होता. त्याची पत्नीची ओळख करून दिली आणि म्हणाला की ही माझी पत्नी ऑनलाईन मार्केटिंगचं काम करते आणि सध्या माझ्या पत्नीला जवळपास मी तुला खड्यात सांगू शकत नाही इतक्या ऑर्डर माझ्याकडे आहेत, पण दुर्दैवाने ते पुस्तकच आम्हाला उपलब्ध होत नाही, त्यामुळे सगळे ऑर्डर त्या तशाच पडलेल्या आहेत. आणि माझं सकाळपासून संपूर्ण बाजार फिरून झालेलं आहे, प्रकाशकांना भीती देऊन झालेली, पण ते पुस्तक उपलब्ध होत नाही. तुझ्याकडनं काही मदत हवी आहे का? मिळेल का? मी म्हणालो मी प्रयत्न करतो. एक प्राध्यापक मित्राला फोन केला, म्हणाला आपण भेटूयात, खूप दिवस झाले भेटलो नाही. तर तो म्हणाला सध्या महाविद्यालयाचा खूप व्याप आहे, एवढा व्याप संपला की आपण भेटूयात. आणि नेमकं 2 दिवसांनी तो मित्र मला पुणे बुक महोत्सवात भेटला. मी म्हणालो तुला तर खूप व्याप होता, भेटायला वेळही नव्हता, मग तू इकडे कसा आला? तो म्हणाला की अरे कामाचा व्याप आहे, काम हाताने किंवा जास्ती काम वेळ देऊन उरत नाही, पण माझ्या मनावर जे ताण आहे ते एक पुस्तक मला वाचायचं आणि जोपर्यंत ते पुस्तक वाचणार नाही तोपर्यंत मनावरचा ताण कमी होणार नाही. त्या उड्यासाठी म्हणून मी माझा वेळ काढून या पुस्तक महोत्सवात आलोय. तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो, ते पुस्तक तिसरं नाही तर देवादादांचं एक भाकर 3 चुली हे पुस्तक आहे. या पुस्तकाने अनेक नवे मार्ग शोधले, नव्या आदर्श घालून दिलाय. आजपर्यंतची पद्धत अशी आहे की लेखकांनी काही विशिष्ट लोकांना पुस्तकं पाठवायचे, ती लोक इच्छा झाली तर वाचायचं आणि वाटलंच तर अभिप्राय द्यायचा, अशी ही पद्धत आहे. पण देवादादाच्या पुस्तकाने नवीन पायंडा असा पाडलाय की पुस्तक विकत घ्यायचं असतं, वाचायचं असतं आणि त्याचा अभिप्रायही द्यायचा असतं. म्हणून मी तुम्हाला अभिमानाने सांगतो, त्यांच्या आकड्यानुसार 1150 लोकांनी आजपर्यंत त्यांना लेखी अभिप्राय दिलाय. SMS, सोशल मीडिया, प्रत्यक्ष भेट आणि फोनच्या माध्यमातून आलेले जे अभिप्राय आहेत ते काही हजारात आहेत. माईने उल्लेख केला 20 आवृत्त्या झालेल्या आहेत. असा हा नुसता लेखक नाही, तर त्यांची मला एक वाचनात कविता आली. ती कविता अशी होती की प्रत्येक घरात मुलगी जन्माला आली, तिचं संगोपन, तिचं शिक्षण आणि तिला वाढवण्याची जी आईवडिलांना चिंता असते, तिच्या भविष्याची चिंता असते. हा लेखक जर ह्याच भावना घेऊन झाडांची काय व्यथा असेल तो लिहितो आणि तो म्हणतो की चिंचेला ज्यावेळेस चिगोर येतो, चिगोराचं रूपांतर चिंचेत होतं आणि चिंच जेव्हा गाभुळी होते तेव्हा येणाऱ्या जाणारे लोक त्या गाभुळ्या चिंचेला दगड मारतात. तर आपल्या मुलीला दगड कोणी मारू नये, आपल्या फळाला कोणी दगड मारू नये, इतकं संवेदनशीलपणे कविता लिहिणारे आमचे देवाजी इथे आले. मी त्यांचेही आभार मानतो.